नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. बाजार समितीत आता फक्त घाऊक विक्रेत्यांना व्यवसाय करता येणार आहे. किरकोळ विक्री करणाऱ्यांना बंदी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येणार कारवाई. किराणा माल किरकोळ व्यापार बंद करण्यात येणार आहेत. बाजार समितीकडून परवाने घेऊन घाऊक विक्रीचा व्यवसाय करता येईल असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील बाजार समितीच्या आवारात शेतमालाची किरकोळ विक्री करता येणार नाही. मार्केट यार्डमधील किराणा माल घाऊक विक्रीला बंद करण्याचा आदेश दिला होता. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी दाद मागितला असता मुंबई उच्च न्यायालयाने पुणे जिल्हा व्यापारी महासंघच्या बाजूने 19 मेला निकाल दिला. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना मार्केट यार्डमध्ये व्यवसाय करता येणार नाही. त्याचप्रमाणे बाजार समितीचे संचालकांना तशी न्यायालयीन प्रतही देण्यात आली, अशी माहिती सूर्यकांत पाठक यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेला अध्यक्ष महेश खोपडे, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, राजेश शहा, राजेश फुलपगर, दत्तात्रय जोशी उपस्थित होते. राजेश फुलपगर, अजित शेटिया, बोरा हे पुण्यामध्ये माझे अध्यक्ष हे चेंबर सोडून आमच्या बाजूने आले, अशी त्याची थोडक्यात पार्श्वभूमी आहे. ही लढाई सुरू झाली. मग मी सांगितल्याप्रमाणे किशोर शेटिया यांनी पत्र दिलं, त्यामुळे सुरू झाली. मान्यांनी त्यांना अडकाठी केली, पण त्याच्यानंतर बरंच काळ हे चालूच होतं. अनेकांचा हा समज आहे की हा लढा फक्त मार्केट यार्ड आणि पुण्यातले रिटेल व्यापारी असा आहे. असं बिलकुल नाही. कुठल्याही महाराष्ट्रातल्या मार्केट यार्डमध्ये यापुढे रिटेल विक्री चालणार नाही असा कायदेशीर नियमच आहे. त्या नियमामध्ये आत्तापर्यंत 2दा हायकोर्टामध्ये चॅलेंज झाला, एकदा वाशीच्या ह्याच्यामध्ये आणि एकदा आता पुणे मार्केटमध्ये. त्यामुळे असं कोणी म्हणत असेल की फक्त मुंबईपुरतं निकाल लागला आहे, पुण्यापुरता निकाल लागला तर नाही. हा जो निकाल लागला याला आधार देखील मुंबईच्या वाशीचा हायकोर्टचा निर्णयाचा आम्ही आधार घेतला होता. ही लढाई जी आहे ती सुरू झाली. पहिल्यांदी आम्ही त्या लोकांची सामोपचाराने चर्चा करायला सुरुवात केली, पण ते कोणी ऐकायला तयार नाही. मंत्री महोदयापुढे त्यांनी अपील केलं. मंत्री महोदयाकडे साधारणतः जानेवारी ते मार्च असं अपील चालू होतं. त्यांच्या बाजूने मोठमोठे वकील होते. गेल्या 3 महिन्यापासून साधारण 23 डिसेंबरला माने साहेबांनी पहिली होती. त्यानंतर पुन्हा मर्चंट चेंबरच्या माध्यमातून 1 महिन्याची 83 व्यापाऱ्यांसाठी मुदत मागितली होती. ती मुदत आम्हाला कृषी बाजार समिती दिली होती. परंतु त्यानंतर नुसार बाजारात होलसेलच व्यापार व्हायला पाहिजे किंवा घाऊक व्यापार व्हायला पाहिजे ही अशी बऱ्याच व्यापाऱ्यांची इतर साधारण 250 व्यापाऱ्यांची मागणी होती. आणि ती व्यापारी पुन्हा मर्चंट चेंबरमध्ये जनरल बॉडीमध्ये धुडकून लावल्यामुळे आम्ही 5 माजी अध्यक्ष 7 कार्यकारिणीनंतर चेंबरमधून बाहेर पडला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि खरा म्हणजे हा लढा एकच विषयावर होता. आमची कुठेही भूमिका नव्हती कुठल्याही 83 एकही ठिकाण बंद व्हावं. आमचं एकच म्हणणं होतं की जी लायसन्स APMC यांना देतात दरवर्षी मार्च महिन्यामध्ये, ही घाऊकची लायसन्स असतात आणि प्रत्येकाने घाऊक व्यवसाय करावा. पण घाऊकचं लायसन्स घेऊन रिटेल व्यापार चालू होता आणि ते बेकायदेशीर होतं. हा कुठेतरी व्यवसाय जो किरकोळचा चालू थांबायला पाहिजे, या भूमिकेत आम्ही 11वी प्रवेश प्रक्रिया 26 मे पासून सुरुवात. 1 जूनला विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील 11वीची प्रवेशांसाठीची ऑनलाईन प्रक्रिया 1 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यातील 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश समितीचे अध्यक्ष आणि पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली. यानुसार यंदा एकूण 3 फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. येत्या 26 मेला वेबसाईटवर ऑनलाईन माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिली जाणार आणि 26 ते 30 मे दरम्यान ती शाळांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. 1 जूनला विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फत या पुस्तिका उपलब्ध होतील. राज्य बोर्ड वगळता इतर सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठीही 3 मार्गदर्शन केंद्रांवर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गुप्ता, सचिव मीनाक्षी राऊत यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आबासाहेब गरवारे महाविद्यालय या ठिकाणी झोन प्रमुख, झोनचे सहाय्यक, पर्यवेक्षक अधिकारी यांचं मार्गदर्शन यांच्यासाठी
ॲडमिशन प्रोसेस संदर्भामध्ये मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आलेले आहे. 26 मे रोजी आपण वेबसाईटवर ही माहिती पुस्तिका टाकत आहोत आणि ही सर्व जनतेला, विद्यार्थ्यांना, पालकांना पाहायला मिळेल. त्यानंतर 28 मे 15 माध्यमिक शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांची बैठक आपण या ठिकाणी लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये जे या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये मुख्याध्यापकांना सर्व ॲडमिशन प्रोसेसबद्दल सर्व माहिती दिली जाईल, त्यांना अवेअर केलं जाईल या संदर्भामध्ये. तर याच्यामध्ये 28 मेला सकाळी 11 वाजता 1 ते 5 क्रमांक 2ची बैठक होईल आणि दुपारी 3 वाजता 6 ते 9 झोन असे 3 झोनची बैठक आयोजित केलेली आहे. त्यानंतर 1 जून रोजी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका उपलब्ध होईल आणि 1 जूनपासून विद्यार्थ्यांनी तो प्रवेश अर्जाचा पहिला भाग ते वेबसाईटवर भरू शकतील. भाग पहिला आणि भाग दुसरा हा निकाल लागल्यानंतर भरावायचा आहे. 1 जून ते 5 जून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्याबाबत विद्यार्थी आणि पालक यांना शाळांच्याकडून मार्गदर्शन केलं जाईल आणि संबंधित सर्व शाळांच्यामधून मुख्याध्यापक आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. 8 आणि 9 जून रोजी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शनपर 6 केंद्रांच्यावर उद्बोधन वर्ग घेतला जाईल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. गोवंश हत्याबंद कायदा रद्द करण्यासाठी RPIचे आंदोलन. गोवंश हत्याबंदी कायदा संदर्भात भाजपचे खासदार अमर साबळे यांनी आपली भूमिका मांडली. गोहत्या हा विषय अनेक हिंदू धर्मियांच्या भावनेशी जोडला असल्याने आमचा विरोध नाही, परंतु गोवंश हत्या कायद्याने शेतकऱ्यांना भाकड जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड बसणार असून काही समाजांचे व्यवसाय बंद होतील. त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायदा हा विषय धार्मिक न करता रद्द करावा. या मागणीसाठी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियातर्फे मंगळवारी आंदोलने करण्यात आली. त्यावेळी MIM कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेऊन जाहीर पाठिंबा दिला. हा कायदा तातडीने रद्द करावा अशी मागणी रिपब्लिकचे अध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यावेळी रिपब्लिकचे नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे तसेच MIMचे शहराध्यक्ष सरफराज शेख व अंजुम इनामदार आदी उपस्थित होते. गोवंश हत्याबंदी कायदा करून सरकारने गोवंश हत्याबंदी हा निर्णय घेतला. त्यासाठी रिपब्लिक पक्षाचे रामदास आठवले यांची या विरोधात राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. केवळ एका समाजाचा व्यवसाय बंद पडतोय म्हणून रिपब्लिक आंदोलने हाती घेतली
आहेत. याचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. गोमांस हा मूलभूत अधिकार व हक्कांमध्ये येत नाही. केवळ गोमांस विक्रीचे धंदे चालवण्यासाठी विरोध केले जात आहे. यामुळे कुरेशी समाजातही त्यांच्या आंदोलनात सहभागी आहे, अशी टीका भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी केली. त्यांनी काढलेला, आठवले साहेबांनी काढलेला हा मोर्चा हा अपुऱ्या माहितीच्या आधारे काढलेला आहे. ज्या समाजाच्या वतीने पोस्टर रंगवण्यात आली त्या समाजाने त्यांची दिशाभूल केलेली आहे आणि तरीसुद्धा आठवले साहेबांची आमची युती अभेद्य आहे. तुम्ही हा मोर्चा स्पॉन्सर्ड आहे असं म्हटला आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये अशा कारणासाठी बाबासाहेबांच्या प्रतिमा किंवा फोटोचा वापर याविषयी तुम्ही बोललात तर सविस्तरपणे की या देशाची राज्यघटना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे. या देशातील सर्व समस्यांवर तर्कसंगत वैचारिक मांडणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या आधारे मुंबई हायकोर्टाने निर्वाळा दिला की महाराष्ट्र शासनाने जो प्राणी रक्षण जो कायदा केलेला आहे तो वैध आहे. असं असताना आठवले साहेबांनी आणि कुरेशी समाज यांनी जो मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चावर, त्या पोस्टरवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र, प्रतिमा छापण्यात आलेली आहे. कुरेशी समाजाचा हा व्यवसायाचा, धंद्याचा विषय आहे. धंद्याच्या व्यावसायिक मागणीसाठी व्यावसायिकांनी आंदोलन, मोर्चे काढायला काहीही हरकत नाही, त्यांचा तो मूलभूत हक्क आहे. परंतु देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा अशा व्यावसायिकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी जो काढला जातो मोर्चा, त्याच्यावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा छापणं हे मला दुःखदायक वाटतं. MIT संस्थेच्या वतीने कोल्हापूरहून निघालेल्या चित्ररथाचे स्वागत करण्यात आले. विश्वशांती आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी योगी गुरु श्री यम यांनी वॉक ऑफ होप म्हणजेच आशा यात्रा या चित्ररथाचे कोल्हापूरकडे प्रस्थान केले. खासदार अनिल शिरोळे यांनी या चित्ररथाला झेंडा दाखविला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या भव्य प्रतिमा आणि स्वामी विवेकानंद यांचा पुतळा या चित्ररथावर साकारण्यात आला होता. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून जगात शांती प्रस्थापित करण्याचे कार्य गेली अनेक वर्ष डॉक्टर कराड करीत आहेत. श्री यम यांच्या पदयात्रेचेही उद्दिष्ट हेच आहे. यामुळे या उभयतांच्या प्रयत्नातून नव्या भारताच्या निर्मितीचे मोठे योगदान लाभेल, असे शिरोळे म्हणाले. या प्रसंगी MITचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड, उपाध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड, सचिव डॉक्टर मंगेश कराड, विश्वशांती संघाचे संचालक डॉक्टर संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर SM पठाण आदी उपस्थित होते. आता मी इथे आलोय ते आपले आदरणीय विश्वनाथजी कराड यांनी बोलवल्यामुळे. गेले अनेक वर्ष मी पाहतोय की दादा अध्यात्माच्या ह्या जगामध्ये त्यांचं जे काम चालू आहे, विश्वशांतीचा त्यांचा जो एक प्रयत्न आहे, ते असं म्हणतात की एक छोटासा आहे, पण तो एक मोठा त्यांचा हा प्रयत्न आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांचा योग हा सर्व जगाला शांती देऊ शकतो. माझ्या मते आदरणीय दादा यांचे जे प्रयत्न चालले आहेत, ज्या भावनेने ते काम करत आहेत, त्यामुळंच या ठिकाणी त्यांच्या निमंत्रणावर मी आलो. एवढंच या निमित्ताचं. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स.
तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. प्राईम टाईम हा मराठी चित्रपट 29 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्राईम टाईम हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात येणार आहे. सामान्य महाराष्ट्र कुटुंबीय आणि दूरदर्शन जगाशी तिचा विचित्र व्यापाची कथा या चित्रपटात मांडली आहे. कुटुंबयातील सर्वजण पाहू शकतील असा हा चित्रपट बनवण्यात आला आहे. हिमांशू पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन प्रमोद कश्यप यांनी केले आहे. किशोर प्रधान, मिलिंद शिंदे, सुरेखा तळवळकर, कृतिका देव, निशा परुळेकर यांच्यासह अन्य कलाकारांचा चित्रपटात सहभाग आहे. पत्रकार परिषदेच्या वेळी सर्व कलाकार निर्माते उपस्थित होते. ओवरऑल जो कहानी है वो एक मिडिल क्लास आपटे परिवार की कहानी है, जिसमें एक हस्बैंड वाइफ, एक डॉटर और एक छोटा लड़का है. और उसमें इस फिल्म में पूरी जो उस चीज़ों को ध्यान रखा गया है बनाते हुए कि जब ऑडियंस देखने जाए अपने परिवार के साथ तो उनको हर तरीके का मज़ा मिले. मज़ा मीन्स उस एक फिल्म का जो टूर होता है, जितनी देर की एक फिल्म होती है उसमें उसके अंदर आपको कॉमेडी भी मिलेगी, उसमें रियलिटी, मैं रियलिटी इसलिए बोल रहा हूँ क्योंकि जब ये फिल्म आप देखेंगे तो इसमें आपको कनेक्ट बहुत अच्छा मिलेगा, बहुत कैंडिड मिलेगा. आपको लगेगा देखते हुए कि ये शायद मेरी बीवी है या मेरे बच्चे हैं, तो उनमें से किसी ना किसी का कनेक्ट आपको थोड़ी देर में हर सिचुएशंस में वो मिलता रहेगा. तो इस तरीके से पूरी फिल्म में आपको, मेरा कहने का मतलब है कि गाने, रोमांटिक गाने, सैड गाना, फिल्म के अंदर जो भी बैकग्राउंड सॉन्ग है वो मिलेगा, प्लस जो एक पति पत्नी का थोड़ा सा हल्का छीटा छीटी बोलते हैं हम लोग, छोटा कॉन्फ्लिक्ट्स, छोटी बातों को लेकर, बच्चों के साथ बॉन्डेज, मदर फादर पेरेंट्स बॉन्डिंग. तो एक इंटेलिजेंटली आपको एक फिल्म देखते हुए लगेगा कि हाँ ये एक हमारी किसी परिवार की कहानी. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त आपल्या माणसांसाठी काम करत असते आणि घरातल्या घरात असते. वेळेस तिचा नवरा बाहेर जातो, काम करतो, परत घरी येतो, मुलं शाळा कॉलेजमध्ये जातात, पण ही बिचारी एकटी घरात असते आणि म्हणून हिचा अगदी हक्काचा साथीदार आणि मित्र म्हणजे टेलिव्हिजन असतो. बेसिकली या गृहिणी इतक्या इनोसंट असतात ना की त्या जे टेलिव्हिजनवरती चालू आहे, जे सिरियल्स चालू असतात, सास बहू म्हणा किंवा रियालिटी शोज म्हणा, त्याच्यात इतक्या दंग होऊन जातात. तर त्यांना ना तो बॅरियर कळत नाही की ते रिअल लाईफ आहे आणि आपल्या बरोबर जे घडते ते रिअल लाईफ आहे. ते कुठेतरी ती गल्लत करायला लागतात. तिकडे जर का नवरा गजरा वगैरे घेऊन येत असेल बायकोला किंवा जरा बरा वागत असेल बायकोशी, तर त्यांना वाटतं की नाही माझा नवरा जरा कमी पडतोय म्हणून, आणि मग तिकडे रुसवे फुगवे चालू होतात. सास बहू सिरियल बघून सुद्धा तसं होतं. पण त्यांना ह्या सगळ्यात आपल्या एंटरटेनमेंटसाठी असतात आणि ह्या त्या गृहिणींसाठी खूप खूप गरजेच्या असतात, कारण तो तिचा एक स्ट्रेस बस्टर असतो. प्राईम टाईम जो आहे, संध्याकाळचा वेळ, दुपारचा वेळ, हा सगळा त्या गृहिणींसाठी आहे आणि त्यांना रादर प्राईम टाईम वरती गृहिणींचा हक्क आहे मी तर म्हणेन. पण कुठेतरी जास्ती करून गृहिणी ती गल्लत करतात. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये डोळसपणे पहा वसंत व्याख्यानमालेत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. टिळक स्मारक मंदिरात वसंत व्याख्यानमालेत युवा वक्तृत्व दिनानिमित्त लग्न की लिव्ह इन रिलेशनशिप या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी संवादमय चर्चासत्राचे आयोजन देखील करण्यात आले होते. क्रांती पेटकर, शशांक सोनवणे, सुप्रिया पंढरकर, ईश्वरी पेंडसे, निखिल गळकर, निलेश तापकर यांचा सहभाग होता. पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारताना भारतीय लोक विचार करत नाहीत. लिव्ह इन रिलेशनशिप आता भारतात देखील वाढायला लागली, परंतु पुढची पिढी यातून कुठले संस्कार घेणार यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे. लग्न करून देशाची संस्कृती टिकवण्याची गरज असल्याचेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शाळा ह्या नष्ट होत आहेत. मी ग्रामीण भागातला असल्यामुळे तिथंही कॉन्व्हेंट सुरू आहेत आणि कॉन्व्हेंटचा सध्या बोलबाला आहे. मी कॉन्व्हेंटमध्ये एका मुलाला टाकलेल्या पालकाला, त्याच्या पालकाला विचारलं, आपण आपल्या मुलाला मराठी शाळेत का बरं टाकत नाही?
ते पालक लगेच उत्तरले, अरे मराठी शाळेचा स्टँडर्ड घसरत आहे. काय म्हटलं? मी अवघड झालो. मराठी शाळेचा स्टँडर्ड घसरत आहे? अरे 800 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैसेसी जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळवी ना. लगेच तो माणूस शांत झाला आणि हा काहीतरी संतापला त्याला वाटलं आणि शांत बसलो. पुढचा माझा मुद्दा असा आहे की शिक्षणाला म्हटलं जाते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ज्याने ते पिलं तो डरकावल्याशिवाय राहत नाही. शिक्षणाचं महत्व काय आहे ते आपल्याला आता शिक्षणाचं या कहावतमध्ये म्हटलेलं आहे की शिक्षणाला वाघिणीचं दूध हे उपमा दिलेली आहे. मग आता दुधाविषयी असं म्हटलं जाते की देशी गाय आणि जर्सी गाय. आपण जर गोठ्यामध्ये समजा 100 गायी असल्या आणि त्यामध्ये जर त्या देशी गाईचं वासरू जर सोडलं तर ते बरोबर आपल्या आईजवळ जाते आणि तिला बिलकते. परंतु तेच जर जर्सी गाईच्या गोट्यामध्ये त्या 10 जरी जर्सी गाई असल्या तरी तिच्या वासराला सोडलं तर ते आपल्या आईला ओळखू शकत नाही, ते दुसऱ्याच गाईजवळ जातं. ही मुद्द्याची गोष्ट आहे, आपल्याला सर्वांना माहितच असेल. लग्न म्हणजे घर दिसा पडणारी स्वप्न असो, पण हा विषय फक्त स्वप्नापुरता प्रेमाचा ओलावा, थोरांच्या आशीर्वादांचा वर्षाव, मित्रमंडळींच्या सोबतीचा प्रवास, भावनिकेची गुंफण, विश्वासाची सांगड आणि जन्मोजन्मीची साथ ही समाज साक्षी शपथ आणि या सर्वांचा मधुर प्रवास म्हणजे लग्न, ज्यामध्ये असते सुख आणि आनंदाची उधळ, दुःख आणि अडचणींची विभागणी. अर्थातच हे नातं फक्त 2 व्यक्तींपुरतंच मर्यादित नाही, तर या अनेक कुटुंबांपासून बनणारा समाज इथपर्यंत विस्तृत आहे. पण यामध्ये उणीवाही आहेतच. मग भारतीय संस्कृतीमधील 16 महत्त्वाच्या विधींपैकी सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या लग्नासारख्या विधीमध्ये जर उणीवा असतील तर त्यामध्ये पर्यायी नात्याला जागा मिळणं यात काय नवल. पण यासाठी पर्यायी नातं अवलंबण्याच्या उणीवा तरी काय असू शकतात, तर त्या अगदी तुमच्या आमच्या परिचयाच्या. मुळात लग्नासारख्या अमूल्य गोष्टीचं मूल्य कमी होण्यामागची कारणं म्हणजे सासरकडून स्त्रियांवर होणारे अत्याचार, कुटुंबामध्ये त्यांच्या मतांना मिळणारं दुय्यम स्थान, मूल न होणं, मुलगा मुलगी भेदभाव ही सर्व कारणे झाली. यामध्ये त्या स्त्रीची होणारी अवहेलना, त्याचबरोबर वैवाहिक जीवनातील वाढणारे ताणतणाव, एक स्त्री म्हणून तिच्या भोवती बंधनं मर्यादा यांची आखलेली चौकट, त्याचबरोबर कर्तव्याच्या नावाखाली जबाबदाऱ्यांचं वाढणारं ओझं, जबाबदाऱ्यांच्या वाढणारे ताणतणाव, या सर्व बाबी झाल्या स्त्रियांच्या बाबतीत. पण पुरुषही यातून मुक्त झालेले नाही. पुरुष प्रधान संस्कृतीचा वारसा वाहत असताना कुटुंब प्रमुख या नात्याने मुलगा, पती, वडील या भूमिकांच्या नावाखाली जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्यासाठी आजन्म चालणारी खटाटोप. मग यामध्ये दडपल्या जातात त्या दोघांच्याही वैयक्तिक इच्छा, आकांक्षा आणि यातून जन्मात येते ते संकुचित जगण्याची कल्पना. मग यामध्ये होतो तो दोघांच्याही व्यक्ती स्वातंत्र्याचा ऱ्हास, व्यक्तिगत इच्छांची कुचंबणा. मग प्रश्न उभा राहतो तो त्यांच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा आणि कर्तव्याचा. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.